प्रेमाचा प्रवास भाग 9. सायलीच्या तोंडून मोठी किंकाळी बाहेर पडली. नाही, हे अशक्य आहे. रोहन काही क्षण जागेवरच थिजून उभा राहिला. समोर उभ्या असलेल्या त्या व्यक्तीने हळूहळू मुखवटा पूर्णपणे काढला. रोहनने डोळे चोळले. तू इथे? समोर उभा होता विराज. सायलीचा श्वास वेगाने चालू होता. विराज, तू जिवंत आहेस? विराज हरकत हसला. हो, पण माझ्याबद्दल जे ऐकलं ते सगळं खोटं होतं. रोहन रागाने पुढे गेला. मग विक्रम कुठे आहे आणि आम्हाला इथे का बोलावलं? विराज काही क्षण शांत राहिला. तुम्ही दोघं जितकं समजत आहात त्यापेक्षा हे प्रकरण खूप मोठं आहे. तेवढ्यात हवेलीच्या वरच्या मजल्यावरून काच फुटल्याचा आवाज आला. धाड! तिघेही वरच्या मजल्याकडे धावत गेले. लांब कॉरिडॉरमध्ये धुकं पसरलं होतं. एका खोलीचा दरवाजा अर्धवट उघडा होता. रोहनने दरवाजा ढकलला. खोली पूर्ण रिकामी होती. मात्र टेबलावर एक जुनी डायरी आणि एक फोटो ठेवलेला होता. रोहनने फोटो हातात घेतला. त्या फोटोत रोहन, सायली, विक्रम आणि त्यांच्यासोबत आणखी एक व्यक्ती होती. रोहनच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा कोण आहे? सायलीने फोटो जवळून पाहिला. मला आठवत नाही आपण याला कधी भेटलो होतो, विराज शांत आवाजात म्हणाला. याच व्यक्तीमुळे तुमचं आयुष्य बदलणार आहे. रोहनने डायरी उघडली. पहिल्याच पानावर मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, सत्यावर विश्वास ठेवू नका, कारण प्रत्येक सत्यामागे आणखी एक सत्य लपलेलं असतं. रोहन पुढचं पान उघडणार इतक्यात अचानक लाईट गेली. संपूर्ण हवेली अंधारात बुडाली. सायली घाबरून रोहनचा हात घट्ट पकडला. दूर कुठेतरी पावलांचा आवाज येत होता. टक टक टक. तो आवाज हळूहळू त्यांच्या दिशेने येत होता. रोहनने मोबाईलचा फ्लॅश चालू केला. समोर कोणीच नव्हतं, पण जमिनीवर ताजे पावलांचे ठसे दिसत होते. ते ठसे हवेलीच्या तळघराकडे जात होते. विराज म्हणाला, जर खरं जाणून घ्यायचं असेल तर खाली जावंच लागेल. तिघेही हळूहळू तळघरात उतरू लागले. जुन्या लाकडी पायऱ्या कर्कश आवाज करत होत्या. तळघरात पोहोचताच त्यांना लोखंडी दरवाजा दिसला. दरवाजावर एकच शब्द लिहिला होता, प्रवेश निषिद्ध. रोहनने धाडस करून दरवाजा उघडला. दरवाजा उघडताच थंड वाऱ्याची झुळूक आली. आत एक मोठी खोली होती. मधोमध एक खुर्ची आणि त्या खुर्चीवर कोणीतरी दोरीने बांधलेलं होतं. रोहन फ्लॅश जवळ घेऊन गेला. त्या व्यक्तीने हळूहळू आपला चेहरा वर केला. रोहन आणि सायलीच्या तोंडून एकाच वेळी शब्द बाहेर पडले, विक्रम. विक्रमला कोणी बांधून ठेवलं? विराज खरंच त्यांची मदत करत आहे का, की हा देखील त्याच्या योजनेचाच भाग आहे? तळघरात अजून कोण लपलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी पहा प्रेमाचा प्रवास भाग 10.